श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। मागे महाराजांचा फोटो बघून सगळ्यांनाच खूप छान वाटले आहे आणि मलाही महाराजांचा अखंड वास आपल्या हृदयात तर असतो, पण घरामध्ये असेल तर जास्त वातावरण प्रसन्न, प्रफुल्लित आणि आपल्या मनासारखे होत जाते। मात्र फोटो लावताना एक गोष्टीची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे। आता आपलं हे रेंटल हाऊस असल्यामुळे मला ती घेता आलेली नाहीये, पण जे आपले हे मोठे फोटो किंवा कोणतेही फोटो असतात हे नुसते खेळाला असे जे लावणं आहे ना, ते योग्य नाहीये। याच्या खाली एखादी फळी किंवा काच असावी आणि त्याच्यावर तो फोटो असा ठेवलेला असावा। वर खिळा नक्की असावा, पण त्या फोटोला खाली आधार असावा आणि त्याच्या पुढे पण रोज दिवा, उदबत्ती, तुमचं जे काही असेल ते लावावं। पण मला आता काही कारणाने इथं नाही करता येते, पण भविष्यात आपण ते नक्की करू, म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही पण फोटो लावत असाल आणि तुमचं स्वतःचं किंवा तुम्हाला रेंटच्या घरात तशी परवानगी असेल तर अवश्य फळी, काच ती करून मिळतं स्टँड, त्याच्यावरच फोटो लावा। तर चला, छोटीशी माहिती का दिली विचारतात म्हणून, तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज एका खूप सुंदर, नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर बोलणार आहे आणि ज्याच्याशिवाय माझी सकाळ गेले कित्येक वर्ष होत नाही आणि आताही होणार नाही अशी गोष्ट आहे। आणि खरंच म्हणजे जेव्हा मी उठते ना तेव्हा ते ऐकते आणि त्यानंतर मग देवपूजेच्या वेळेस म्हणण्याचाही जास्तीत जास्त प्रयत्न होतो। असं नाही की रोजच होतं माझ्याकडून, पण शुक्रवार तरी चुकत नाही। आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, सध्या मला जरा थोडं जमत नाहीये कामाच्या लोडमुळे, पण ही सेवा इतकी उच्च कोटीची आहे की सगळ्या समस्यांवर एक उपाय किंवा एक सेवा जर मागाल तर ती ही आहे जी मी तुम्हाला आता सांगणार आहे। जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगते की ती सेवा आहे विष्णू सहस्त्रनाम। आता हे ऐकलं, चला व्हिडिओ सोडून देऊया, स्किप करूया, असं करू नका। त्याची योग्य पद्धत, त्याची योग्य वेळ आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। श्री विष्णू सहस्त्रनाम हे जे आहे ते साक्षात विष्णू भगवानांचं एक असं स्तोत्र आहे की माता लक्ष्मीचे पती विष्णू भगवान यांची सेवा, उपासना जर आपण करू घरामध्ये, तर खरं सांगते की आपल्या घरामध्ये दारिद्र्य, गरिबी ही कोसो लांब राहील, म्हणजे इतकी दूर राहील की मी तुम्हाला सांगू शकत नाही। आता मूर्तीचं म्हणाल, अखिलेश ती मूर्ती दे रे बाळा तिथली, मग विष्णू लक्ष्मीची आहे बघ, तिथं 2 मूर्ती आहेत तिथं। हा, अरे आपली ह्याची विक्रीची आखी ब्रासुद्दे मूर्तीचे म्हणाल तर तुम्ही पहिल्यांदा सगळ्यांनी देवघरात अशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पाय दाबतानाची अशी पंचधातूची मूर्ती घरामध्ये अवश्य स्थापन करा। मी जवळून दाखवते, इथं नागोबा आहे आणि हा चालतो, कारण ते विष्णू भगवान त्याच्याशिवाय कधी नव्हतेच आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहे। आता ही मूर्ती तुम्हाला दाखवली कारण ही आपल्याकडे मिळते आणि ही घरात स्थापन करा। ऍक्च्युली मला इथं हे मार्केटिंग ऍड करायचं नव्हतं, पण लक्षात आलं की बोलल्याशिवाय राहत नाही, कारण मला सगळे आपले ताई दादा म्हणत असतात की ताई आमच्या आयुष्यातले प्रॉब्लेमच संपत नाहीयेत। का संपत नाहीये? तुम्ही देवघर चेक करा। माता लक्ष्मी ही इतकी चंचल आहे, तिला चंचला देवीच म्हटलेलं आहे की ती आज इथं असते, म्हणजे आज म्हणजे महिनाभर जर तुमच्या इथं भरपूर असेल तर पुढच्या महिन्यात ती भलतीकडेच असते, कारण ती चंचल आहे। मात्र जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते, जिथे भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक होतो, त्या घरातून जिथे ते विष्णू भगवानांचे नाव वारंवार घेतले जाते, जिथे तुळस असते, जिथे शाळीग्राम असतो तुळशीमध्ये ठेवलेला, त्या घरामधून माता लक्ष्मी कधीच जात नाही, कधीच जात नाही। म्हणून तुम्हाला सांगते, सगळ्यात पहिली गोष्ट ती मूर्ती आणि दक्षिणावर्ती शंख दोन्हीही आपल्याकडे उपलब्ध आहेत। आता मूर्ती कशी असावी? फोटो तर नसावाच, मी सांगते मूर्तीच असावी। मूर्ती ही पंचधातूचीच असावी। कुठल्याही प्रकारचे सिरॅमिक, ग्रेनाइट, रंगीबेरंगी मूर्ती या देवघरामध्ये ठेवू नयेत।
कारण मला एक सांगायचं आहे तुम्हाला की देव म्हणजे शो नाहीये. देवाची पूजा अर्चा हे करणं जास्त महत्वाचं आहे. भले तुम्ही कमी देव ठेवा, पण ते इतके व्यवस्थित आणि महत्वाचे ठेवा की तुम्हाला त्याची पूजा रोज करता आली पाहिजे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींच्या जर मूर्तीवर आपण तामणात ठेवून शंखात पाणी घेऊन, दक्षिणावर्ती शंख, वाजवण्याचा शंख नव्हे, तर त्याच्यामध्ये पाणी घेऊन जर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अभिषेक केला तर तुमची आजारपण, तुमची संतती प्राप्ती, तुमची संपत्ती प्राप्ती, धन, शिक्षण, म्हणजे एक अशी गोष्ट नाहीये, आरोग्य, नोकरी, एक अशी गोष्ट नाहीये की जी तुमची पूर्ण होणार नाही. मात्र सेवेमध्ये सातत्य हवं. ताई मी 2 शुक्रवार केलं, काहीच फरक नाही पडला, असं अक्षरशः कमेंट करणारी लोक आहेत बरं का. ताई मी 21 सारामृत केले किंवा 21 वेळा मी अख्खा पाठ केला पण काहीच फरक नाही पडला. अरे तुम्ही देवाकडे मागता किती मला सांगा. देवा माझं घर होऊ दे, देवा मला नोकरी लागू दे, देवा मला हे मिळू दे, बंगला होऊ दे, लाखो करोडो रुपये मागता आणि सेवा करताना मात्र 108 मण्यांची माळ मोजता. हे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? तर नाही. अखंड नामस्मरण ज्याच्या तोंडामध्ये असतं, न मोजता सेवा, मला हे खरंच म्हणजे पटतच नाही की 3च अध्याय रोज वाचा, 11च माळी जप करा. अरे नाही, कारण सेवेला मोजमाप नाहीये. तुम्ही 1 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, पण ते अंतःकरणापासून देवाला कनेक्ट होऊन म्हणा, ती खरी सेवा आहे. अशी मोजून मापून सेवा कधीच करायची नसती, नाहीतर देवही आपल्याला मोजून मापून देतो. अशी वैयक्तिक मत माझं आहे, कारण मी आजपर्यंत कधीच मोजून सेवा केलेली नाही. तर आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम का म्हणायला सांगतेय मी, त्यामध्ये काय आहे एवढं लपलेलं. तर विष्णू सहस्त्रनाम म्हणजे आपल्या विष्णूंची ह्याच्यामध्ये सहस्त्र नावे घेतलेली आहेत. ह्या सहस्त्र नावांमध्ये एवढी ताकद आहे, इतकी ताकद आहे की तुम्ही हे घरामध्ये पठण केलेत तर तुमच्या सगळ्या प्रकारच्या समस्या दूर होतील. आता हे थोडंसं संस्कृत असल्यामुळे वाचायला थोडंसं अवघड आहे. आता मला सराव झालेला आहे, मी वाचू शकते की असं थोडं हळूहळू वाचा. थोडक्यात सांगते. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याते सत्त्वस्विघ्नो न पाशते नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयते व्यासं वसिष्ठनाप्तारं शक्ते पौत्रकलशमं पराशराज तत्मज्जं वन्दे शुकतातं तमोनिधिं व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अशा पद्धत. आता हे बघा, थोडंसं अचानक तुमच्या पुढे वाचायचं, माझाही एखादा शब्द चुकू शकतो, कारण शेवटी आपण माणूस आहे. पण तुम्हाला मी सांगते, ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनी काय करायचं, जेव्हा मला येत नव्हतं तेव्हा मी हे युट्यूबला लावायचे आणि त्याच्यासोबत म्हणायचे. मी बरेचसे स्तोत्र जे आहेत ते असेच शिकलेले आहे की युट्यूबला लावायचे आणि शक्यतो त्यांच्या बरोबरीनं म्हणण्याचा प्रयत्न करायचा. देवधर्म केल्यानं काय होतं तर आपली उन्नती होते, आपलं मन शांत होतं, आपण आपले आचार विचार बदलतो, आपण व्याभिचाराकडे वळत नाही आणि अर्थातच आपली उन्नती सुद्धा होते. म्हणून हे जे स्तोत्र मंत्र हे आपले हे लिहिलेले आहेत त्यांचे अनेक उपकार की मी आज सकाळी तुम्हाला त्या चॅनलवर पण सांगितलेलं आहे की शेमरू, बहुतेक उच्चार चुकतही असेल माझा, SHAMROO असं ते चॅनेल आहे. त्याच्यावरचं जे विष्णू सहस्त्रनाम आहे, अखिलेश उच्चार बरोबर आहे का रे? शेमारू. हा शेमारू, तेच मला उच्चार चुकतोय असं वाटतच होतं. तर शेमारू चॅनलवरचे तुम्ही जे हे आहेत ना सगळे ऐकण्यासाठीचे आपले स्तोत्र मंत्र ते अवश्य ऐका. आणि खास करून त्याच्यावरचे हे जे विष्णू सहस्त्रनाम आहे ते तर मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही ऐकाच ऐका, कारण इतकं मन प्रसन्न होतंय ना. मी आतापर्यंत रोज ऐकायचे, पण मी रोज जे माझ्या स्क्रोलिंग करता करता हाताला येईल ते सकाळी रोज पहिल्यांदा ऐकायचे. पण आज त्या चॅनेलद्वारे म्हणजे आज माझ्यापर्यंत ते पोचलं, ही विष्णूंचीच कृपा
कारण अशीच कुठली गोष्ट आपल्या पुढे येत नाही. तर तुम्ही खरंच हे करा. आता बघा, यातली एक शेवटची एक छोटीशी ओळ तुम्हाला वाचून दाखवावीशी वाटते मला, की पठेन मात्र सहस्त्रम तुगवाम कोटी फलम लभेत. अर्थ कळाला असेल तुम्हाला. शिवालये पठे नित्यम तुलसी वनस संस्थितः नरो मुक्ती पवामनोती चक्रपार्णवचो यथा. म्हणजे ते राम रामेती ते तर इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की त्यातून आपलं लक्षच हटत नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचंय, माझ्या या व्हिडिओला किती व्ह्यू येत आहेत ना, ह्याचं मला आता खरंच महत्व नाहीये. पण ह्यातल्या 100 लोकांनी बघितलं आणि एका व्यक्तीनं जरी रोज चालू केलं तरी माझ्या या व्हिडिओचे सफळ झाले असं मी म्हणेन. एक जण जरी या सेवेत उतरला. आणि याच्या मागे बघा विष्णूंची आरती आहे जी सहसा बघायला मिळत नाही. ओम जय जगदीश हरे स्वामी जय जग. आता त्याची चाल पण सुंदर आहे बरं का. ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे. म्हणजे ही आरती म्हणा, शुक्रवारी ही सेवा करा, त्यानंतर श्री सुक्त म्हणा, त्यानंतर तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हणा आणि शेवट एकच सिद्धिका कुंज स्तोत्र म्हणा. आयुष्यात खूप कष्ट असतील तर घोर कष्टोद्धारण म्हणा. तुम्हाला परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल, कोणत्याही तुम्हाला अभ्यासात प्रगती करायची असेल तर अथर्व शीर्ष आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र वाचा. तुमच्यावर जर खूप कर्ज झालं असेल तर तुम्ही शिवऋणमोचन किंवा गणपती ऋणमोचन स्तोत्र वाचा. तुम्हाला सांगते या ग्रंथांमध्ये इतकी जास्त ताकद आहे. तुम्हाला इथला कुठलाही ग्रंथ पाहिजे ना, मी तुम्हाला अगदी आलेल्या रेटमध्ये देईन. माझ्याकडे नाही, पण एक जण आहेत जे तुमच्यापर्यंत हे मूळ ग्रंथ पोहोचवतील. आणि मला ना इथे एक थोडंसं सांगावंसं वाटतं. आता माझ्या या वाक्याचा खरं तर एखाद्याला थोडंसं मन दुखू शकतं, पण तरीही सांगते की ज्या पुस्तकांमधले, ज्या ग्रंथांमधल्या ओव्या कट केलेल्या नाहीयेत की लवकर वाचून व्हावं म्हणून काही काही अध्याय छोटे करण्यात आलेले आहेत, अशी पुस्तकं ग्रंथ वाचू नका. सारामृत सुद्धा अक्कलकोट मधलं जे स्वामी सारामृत आहे माझ्याकडे पण आहे, विक्रीला पण तुम्हाला मी देईन. म्हणजे विक्रीला म्हणजे त्यात मला काही नको, पण तुम्ही मागा माझ्याकडं. त्याचा एकच अध्याय जवळजवळ 7-8 पानांचा आहे, कारण त्यामध्ये काटछाट नाहीये, संपूर्ण सार आहे. त्याच्यामध्ये स्वामींच्या लीलेंचे इतकं सुंदर वर्णन आहे की आपण वाचता वाचता अक्कलकोटमध्ये पोचल्यासारखं आपल्याला वाटेल. त्याचप्रमाणे आता जे नवरात्र आलेलं आहे आपलं दुर्गा सप्तशती, हे पण तुम्हाला सांगते जे ओरिजिनल आहे ना ते वाचा. तुम्हाला त्याचे लाभ काय होत आहेत ते मला सांगा. तर चला, पुन्हा मी अशा विविध माहिती द्यायला मला खूप आवडतात. तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर असे नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला मलाही खूप आवडेल. श्री स्वामी समर्थ.